श्री स्वामी समर्थ निशाराज वॉइस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आपण मकर संक्रांती शुभ मुहूर्त पाहणार आहोत। मकर संक्रांती हा महापुण्यकाळ सकाळी 7:15 ते सकाळी 9:06 पर्यंत महापुण्यकाळामध्ये स्नान व दान करणे श्रेष्ठ मानले जाते। रवि योग सकाळी 7:15 ते सकाळी 8:07 पर्यंत आहे। तर मकर संक्रांती ह्या दिवशी दरवर्षी जरीची काळी साडी नेसतात। नवी नवरीचे हळदी कुंकू करताना तेव्हा तिला जरीची काळी साडी भेट म्हणून देतात। ह्या दिवशी काळ्या रंगाचे महत्त्व असते। पण ह्या वर्षी संक्रांत घोड्यावर बसून येत असून उपवाहन सिंह आहे। तसेच काळे वस्त्र परिधान केले आहे। हातात भाला आहे। कपाळावर हळदीचा टिळा आहे। हातात वासासाठी दुर्वा असून नाव महोदरी आहे। सोने धारण केले आहे व वयोवृद्ध आहे। संक्रांत नैऋत्य दिशेकडे पाहत असून पूर्व दिशेला जात आहे। त्यामुळे ह्या वर्षी संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करणे अशुभ आहे। मकर संक्रांती ह्या दिवशी काळे वस्त्र परिधान करणे अशुभ आहे, कारण की ह्या वर्षी संक्रांत ही काळ्या रंगावरच आली आहे। तर मग आपण कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतो हे आपण पाहूया। तर हिरवा रंग। हिरवा रंग हा खूप शुभ रंग मानला जातो। आपल्या सृष्टीचा रंग हिरवा आहे। आपण देवीची ओटी भरताना हिरवी साडी घेतो। लग्नात नवरी मुलगी हिरवा चुडा भरते व हिरवा शालू किंवा लाल रंगाचा शालू नेसते। सौभाग्यवती महिलांसाठी हिरवा रंग म्हणजे खूप भाग्यकारक असतो। आता लाल रंग। लाल रंग सुद्धा खूप शुभ आहे। नवरी मुलगी लग्नात लाल रंगाचा शालू नेसते। हळद व कुंकू ही सौभाग्याचे आहे, हे आपल्याला माहीतच आहे। देवीची ओटी भरताना लाल साडी घालतात। गुलाबी रंग। आपल्याकडे गुलाबी रंगाची साडी किंवा ड्रेस असेल तर आपण घालू शकता। केशरी रंग। केशरी रंग हा सकारात्मकता रंग आहे, त्यामुळे आपण हा रंगाची साडी नेसू शकता। पिवळा रंग। पिवळा रंग हा शुभ रंग आहे। हळद कुंकू ही माहीतच आहे। लग्नाच्या आदल्या दिवशी नवरा नवरीला हळद लावतात। सणावाराला ह्या दिवशी आपण घरच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करतो। पिवळा रंग हा नकारात्मकता दूर करतो। मकर संक्रांतीला वरील 5 मुख्य रंग सांगितले आहेत। ही रंग शरीराला उब देणारे आहेत। त्याच्या व्यतिरिक्त अजून आणि बाकीचे रंग सुद्धा तुम्ही वापरू शकता। तर मकर संक्रांतीनंतर आपण काळे कपडे घालू शकता। आपण मकर संक्रांती ह्या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची ते पाहिले। मकर संक्रांती ह्या दिवशी महिला साज शृंगार करतात। तसेच नवीन बांगड्या भरायची पद्धत सुद्धा आहे। पण आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या भरू शकता। पण बांगड्या भरताना एक गोष्ट लक्षात ठेवा की हातात जर 6 बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातात 7 बांगड्या घालायच्या, म्हणजे एक बांगडी जास्त घालायची। तर माझी ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।